नमस्कार मित्रांनो, आजचा हा प्रवास माझ्यासाठी एक फक्त ट्रेक किंवा व्लॉग नाही. माझ्या आयुष्यातील तब्बल 21 वर्षानंतर मला रायगड किल्ला पाहण्याची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत पाऊल ठेवण्याची संधी मिळाली आहे. या प्रवासात मी फक्त एक पर्यटक नाही, तर इतिहास अनुभवण्यासाठी आलेला एक शिवरायांचा मावळा आहे. चला तर मग माझ्यासोबत अनुभवूया रायगडचा इतिहास. समुद्रसपाटीपासून सुमारे 2700 फूट उंचीवर सह्याद्रीच्या कुशीत वसलेला रायगड पूर्वी रायरी या नावाने ओळखला जात होता. इसवी सन 1656 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि पुढे त्यालाच स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित केले. नमस्कार मंडळी, जय श्रीराम, जय शिवराय. तर आज आपण आहोत हिंदवी स्वराज्याची राजधानी श्रीमान रायगडाच्या पायथ्याशी म्हणजेच पाचाड या गावी. मित्रांनो, रायगडच्या पायथ्यापासून आता रस्ता थेट चित्त दरवाजापर्यंत पोहोचतो. मार्गात अनेक छोटे स्टॉल्स आणि हॉटेल्स दिसतात, जिथे ट्रेकर्सना नाश्ता, चहा आणि विश्रांतीची सोय उपलब्ध आहे. पुढे दिसतो तो खुबलडा बुरुज, जो रायगडाच्या संरक्षण व्यवस्थेतील एक महत्त्वाचा भाग होता. याच मार्गावरून पुढे पुनर्बांधणी केलेली दगडी पायऱ्या महादरवाजाकडे घेऊन जातात. आता अजून आपल्याला महादरवाजा जवळ जायचं आहे. महादरवाजाची सरासरी उंची 30 फूट आहे आणि ती राजधानीला शोभेल असं त्याचं स्ट्रक्चर एक तयार केलं आहे. ते आपण लवकरच बघू वरती जाऊ. चला. पायऱ्या वगैरे चढताना तुम्हाला मध्येच बरेचसे असे स्टॉल्स वगैरे बघायला मिळतील, ज्याने की तुम्हाला तहान वगैरे लागली असेल तर तुम्ही पाण्याच्या बॉटल्स वगैरे घेऊ शकता. पण ज्या तुम्ही पाण्याच्या बॉटल्स वगैरे घेताय त्या आपल्या आवारात टाकण्यापेक्षा त्या आपल्या सोबत घेऊन जावा, किंवा इथे कचऱ्याची डबे आहेत त्यात तुम्ही टाकावी ही विनंती आहे. कारण का आपल्याला हे जे महाराजांनी आपल्याला दिलं आहे, आपल्या महाराष्ट्राने, आपल्या स्वराज्याने आपल्याला दिलं आहे, ते आपल्याला जपायचं आहे, एवढीच आमची इच्छा आहे. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघू शकताय श्रीमान रायगडावरील भव्य दिव्य असा महादरवाजा, जो की गौमुख पद्धतीने बांधला गेलेला आहे, जेणेकरून शत्रू तिथपर्यंत पोहोचू नये. हा आहे रायगडाचा भव्य महादरवाजा. स्वराज्याच्या राजधानीचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा दरवाजा शत्रूला गोंधळात टाकणाऱ्या पद्धतीने बांधण्यात आला होता. दोन्ही बाजूंना उभे असलेले विशाल बुरुज आणि मजबूत तटबंदी रायगडाच्या अभेद्य संरक्षणाची साक्ष देतात. याच दरवाजातून छत्रपती शिवाजी महाराज, मावळे आणि मान्यवरांनी रायगडात प्रवेश केला. मित्रांनो, आता आपण आलोय श्रीमान रायगडावरील हत्तींच्या पाण्याच्या सोयीसाठी बांधलं गेलेलं हे हत्ती तलाव. आता आपण आलोय होळीच्या माळावरती, जिथे होळिकेच्या दिवशी होळीचं दहन करून होळी साजरा केली जायची. हा आहे रायगडावरील होळीचा माळ. शिवकाळात येथे होळी आणि इतर सार्वजनिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केले जात असत. राजधानीतील लोकांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचे हे एक महत्त्वाचे केंद्र होते. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघू शकताय रायगडावरील नगारखाना, ज्यावरून विशिष्ट प्रसंगी नौबत वाजवली जायची, आणि तो महाद्वारही आहे आपल्या राजदरबाराचा. आत्ता आपण आलो आहोत रायगडच्या सर्वात ऐतिहासिक स्थळी, राजसभेत. 6 जून 1674 रोजी याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला होता. काशीचे विद्वान पंडित गागाभट्ट यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. याच सभागृहात स्वराज्याचे महत्त्वाचे निर्णय घेतले जात, अष्टप्रधान मंडळाच्या बैठका होत असत आणि दूरदूरच्या प्रदेशातील दूत येथे हजर राहत असत. आज सिंहासन जरी अस्तित्वात नसले तरी येथे उभे राहिल्यावर सुवर्ण सिंहासनाची भव्यता मनात नक्कीच उभी राहते. विवेक सभा राज्यातील धार्मिक, सामाजिक आणि न्यायविषयक विषयांवर चर्चा करण्यासाठी या सभेचा उपयोग केला जात असे. हा आहे राणीवसा. रायगडावरील राण्यांचे निवासस्थान म्हणून ओळखला जाणारा हा परिसर अनेक खोल्या आणि अंगणांनी सजलेला होता. स्वराज्याच्या राजघराण्याचे दैनंदिन जीवन याच ठिकाणी घडत असे. हा आहे रायगडचा राजवाडा. छत्रपती शिवाजी महाराजांचे निवासस्थान आणि स्वराज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र याच ठिकाणी होते. आज फक्त अवशेष दिसत असले तरी इथे स्वराज्याचे अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले गेले.
हा आहे खलबतखाना. स्वराज्याच्या गुप्त आणि महत्त्वाच्या चर्चा येथे होत असतात. युद्धनीती, मोहिमा आणि राजकारभाराशी संबंधित निर्णय अत्यंत गोपनीयतेने याच ठिकाणी घेतले जात. हे आहेत रायगडाच्या राजवाड्याचे मुख्य मनोरे. एकेकाळी हे बहुमजली मनोरे राजधानीच्या वैभवाचे प्रतीक होते. या उंच मनोऱ्यावरून संपूर्ण राजवाडा परिसर आणि आसपासच्या हालचालींवर नजर ठेवली जात असे. आज जरी फक्त अवशेष उरले असले तरी हे मुख्य मनोरे एकेकाळी स्वराज्याच्या राजधानीचे वैभवाची साक्ष देत उभे होते. याच मनोऱ्यातून रायगडाचे भव्य रूप पाहायला मिळत असे. माझ्या मागे तुम्ही बघू शकताय रायगडावरील गंगासागर तलाव, जे की महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी जे 7 सप्तनद्यांचं पाणी आणलं गेलं होतं ते इथे सोडलं गेलं होतं आणि रायगडावरील हा मुख्य पाण्याचा स्रोत म्हणून याचा वापर केला जातो. रायगडावरील गंगासागर तलाव हा किल्ल्याचा जलव्यवस्थापनाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. राज्याभिषेकाच्या वेळी भारतातील विविध पवित्र नद्यांचे पाणी येथे आणून मिसळण्यात आले होते, म्हणून या तलावाला गंगासागर हे नाव मिळाले. तुम्हाला इथे बरेचसे पेड गाईड्स मिळू शकतात, पण मी माझा स्वतःचा पर्सनल गाईड घेऊन आलोय. हे आहेत रायगडावरील धान्य कोठारे. युद्ध काळात सैनिक आणि नागरिकांना अन्न पुरवठा अखंड राहावा यासाठी येथे मोठ्या प्रमाणात धान्य साठवले जात असे. दगडात बांधलेल्या या कोठारांमुळे धान्य ओलावा आणि कीटकांपासून सुरक्षित राहत असे. शिवरायांच्या उत्तम नियोजनाचे हे जिवंत उदाहरण आहे. रायगडावरील सर्वात हृदयस्पर्शी कथा हिरकणी बुरुजाशी जोडलेली आहे. हिरकणी ही एक साधी गवळण होती. एके दिवशी दूध विकण्यासाठी ती गडावर आली. संध्याकाळी दरवाजे बंद झाल्यामुळे तिला खाली जाता आले नाही. खाली गावात तिचे लहान बाळ तिची वाट पाहत होते. मातृत्वाच्या ओढीने तिने रात्रीच्या अंधारात अशक्य वाटणारा उभा कडा उतरून गाव गाठले. ही गोष्ट समजल्यावर छत्रपती शिवाजी महाराज तिच्या धाडसाने भारावून गेले आणि त्या बुरुजाला तिचे नाव दिले. आजही हा बुरुज मातृत्व, धैर्य आणि निर्धाराचे प्रतीक मानला जातो. हा रायगडावरील हिरकणी बुरुजाजवळ जाण्याचा एक शिवकालीन मार्ग आहे. त्याचे तुम्ही आजही अवशेष बघू शकता. मित्रांनो, आता आपण आहोत हिरकणी बुरुजावरती आणि पुढची माहिती तुम्हाला माझा मित्र सांगेल. हा हिरकणी बुरुज आहे रायगडावरचा, जो हिरकणी मातेने आपल्या लहान बाळासाठी हा कडा उतरून गेली होती. ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांना कळल्यानंतर त्यांनी तिला रायगडावरती बोलवून तिचा सन्मान केला आणि नंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा इथे बुरुज बांधला. व पुढे कालांतराने त्याचे नाव हिरकणी बुरुज असे झाले. धन्यवाद प्रणव पिंपुटकरची. थँक्यू. बांधकाम आहे, पण तुम्ही आता शुभक्त तुम्ही रायगडाची वारी पायी केली. नाहीतर काही लोक रायगडावरती 5 मिनिटात रोपे बसून येतात, गडाच्या इमारत्यावर रिटर्न जातात. त्याला महत्व नाहीये. तर प्रत्येक शुभक्त रायगडाची पायीवारी करे. डोक्याचा घाम पाया पडतात, त्याला रायगडाचं खरं महत्व समजतं. ते महत्व तुम्हाला समजलेलं आहे बघा. कारण की रायगडाची आल्याच्या नंतर आयुष्यात एकदा तरी रायगडाची पायीवारी करा. रायगडावरती या, समाधीवरती नतमस्तक व्हा, महाराजांच्या दरबारात जाऊन छत्रपती शिवरायांना मुजरा घाला, समाधीवरती जाऊन नतमस्तक घाला, तर राजवाड्यात जाऊन ते माती कपाळी लावा. आपल्या जीवन नक्की सार्थक होईल बघा. आता आपण प्रत्येक स्पॉट हा जागेवरती जाऊन पाहणार आहात. राजधानी म्हटली की व्यापार आला. ही आहे रायगडची प्रसिद्ध बाजारपेठ. येथील दुकाने विशेष पद्धतीने उंच बांधण्यात आली होती, जेणेकरून घोड्यावर बसूनही खरेदी करता येईल.
सुमारे 44 दुकानांची ही बाजारपेठ स्वराज्याच्या आर्थिक समृद्धीचे प्रतीक होते. येथे शस्त्रे, वस्त्रे, धान्य, दागिने आणि इतर अनेक वस्तूंची खरेदी व विक्री होत असते. हे आहे प्रसिद्ध टकमक टोक, रायगडावरील सर्वात रोमांचक आणि भीतीदायक ठिकाणांपैकी एक. येथून खाली पाहिले की हजारो फूट खोल दरी दिसते. शिवकाळात गंभीर गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी या टोकाचा वापर केला जात असे इतिहासात नमूद आहे. परंतु आज हे ठिकाण सह्याद्रीच्या अप्रतिम सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. मित्रांनो, टकमक टोकावरून परतीचा प्रवास करून आता आपण आलोय रायगडावरील श्री जगदीश्वर मंदिराजवळ. तर चला मग पाहूया. राजसभेपासून काही अंतरावर आहे ते जगदीश्वर मंदिर. हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विशेष श्रद्धेचे स्थान होते. राज्याभिषेकानंतर महाराज नियमितपणे येथे दर्शनासाठी येतात. इतिहासकारांच्या मते महाराजांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या निर्णयांपूर्वी इथे प्रार्थना केली जात असे. मित्रांनो, आता आपण रायगडावरील सर्वात पवित्र स्थळी आलो आहोत. 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी याच रायगडावर अखेरचा श्वास घेतला. आज येथे उभारलेली समाधी प्रत्येक शिवभक्तासाठी प्रेरणास्थान आहे. समाधीसमोर उभे राहिल्यावर स्वराज्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या त्या महान राजाची आठवण नकळत मन भरून टाकते. तर मित्रांनो, आपण आता निघालोय वाघ दरवाजाकडे. खूप रिस्की अशी पायवाट आपल्याला इथे बघायला मिळते. तर मित्रांनो, अत्यंत कठोर परिश्रमानंतर आपल्याला आता वाघ दरवाजा बघायला मिळतोय. तुम्ही पण बघू तो वाघ दरवाजा. ते 2 बुरुज आत्ता तरी ते कन्स्ट्रक्शनमध्ये सुरू आहेत, तरी पण आपल्याला बघायला मिळालेत. पार फक्त एक वाघच करू शकतो. तर मित्रांनो, हा आहे वाघ दरवाजा, जे की वाघाचं काळीज असणारे छत्रपती राजाराम महाराजच पार करू शकले होते. हा आहे रायगडावरचा वाघ दरवाजा. संकट काळात राजघराण्याच्या सुटकेसाठी बांधलेला हा गुप्त मार्ग होता. मुख्य प्रवेशद्वारापासून दूर आणि खोलदरीच्या काठावर असल्यामुळे शत्रूंना तो सहज सापडत नसे. मराठा साम्राज्याच्या दूरदृष्टी आणि संरक्षण व्यवस्थेचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. काय म्हणतोस प्रणव, कसं वाटलंय? मस्त. खूप इच्छा होती इथे यायची. याच पूर्ण झाली. हां, आणि बराच वेळ शोधत होतो वाघ दरवाजा कुठे आहे, वाघ दरवाजा. 2-3 जणांना विचारलं, इकडे तिकडे भटकलो, पण शोधून काढला. मित्रांनो, हे बघा कुठे होतो आपण, आणि आता बघा कुठे आलोय. परतीचा प्रवास फ्रॉम चित्त दरवाजा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.